नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि श्रोते हो, आपणा सर्व विठ्ठल भक्तांचं सहर्ष स्वागत करते. 26 जून 2025 पासून आषाढ मासाला प्रारंभ झाला आहे. आषाढस्य प्रथम दिवसे हा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. या दिवसापासून विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात आणि पंढरीच्या दिशेने टाळ मृदंगाच्या गजरात दिंड्या निघालेल्या आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्य दैवत विठ्ठल माऊली आहे. ज्ञानदेव, पुंडलिक, नामदेव, जनाबाई, तुकाराम ही मंडळी विठ्ठलाच्या भक्तीत विठ्ठलाशी एकरूप झाली होती. तर ऐकूया विठ्ठल भक्तांचा महिमा, वारी, वारकरी आणि विठ्ठल भक्ती या भक्तिमालेतून. सादर करती सौ माया कारगिरवार. संहिता लेखन श्री वामन देशपांडे. महाराष्ट्रातला हा वारकरी संप्रदाय 5 प्रमुख संप्रदायांमधला सर्वात मोठा संप्रदाय. आषाढी वारी हे त्याचं अतिभव्य स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र दिवशी ह्या पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्रातून अनेक पायीवारी करणाऱ्या दिंड्या ह्या भूवैकुंठात म्हणजेच पंढरीत दाखल होतात. या वाऱ्यांमधली आळंदीहून निघणारी ज्ञानदेवाची दिंडी सर्वात मोठी तर आहेच, परंतु सर्वात मोठा मान याच दिंडीला परंपरेने लाभला आहे. श्री विठ्ठलाच्या नामगजरात बेभान होऊन स्वतःचं अस्तित्व विसरणारे हे लक्षावधी वारकरी जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी एकत्र येतात, हाच एक वैश्विक पातळीवरचा चमत्कार आहे. ह्या वारीत एक शिस्त आहे, पावित्र्य आहे. तसेच वारी ही विठ्ठल भक्तीने भारलेली असते. पायीवारी करत असलेले हे सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि नंतर देवळाला प्रदक्षिणा घालून श्री विठ्ठलाचं दर्शन घेतात. विठ्ठल भक्त वारकऱ्यांच्या या श्रद्धेय अंतकरणातले सद्भाव प्रगट करताना संत ज्ञानदेव म्हणतात, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानदेव सगळ्या जगाला सांगतात की माझे मनोवांछित एवढेच आहे की खांद्यावर भगवी पताका घेऊन मी पंढरपूरला जाईन आणि प्रत्यक्ष विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगांचं डोळे भरून दर्शन घेईन. एवढीच परमानंद देणारी आवड माझ्या मनात सदैव तरळत असते. पांडुरंगा, विठुराया, एवढीच आस मला लागलेली आहे रे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. पुढे ज्ञानदेव म्हणतात, विठुराया, मी तुझ्या चिंतनात, तुझ्या नामात इतका दंग झालो आहे की जागृती, स्वप्न अथवा सुषुप्ती या तीनही अवस्थांची आठवणसुद्धा माझ्या मनी क्षणभरसुद्धा रेंगाळत नाही. विठुराया, तुझे सर्वांग सुंदर रूप आणि भव्य स्वरूप एकदा का प्रत्यक्ष अनुभवले की संपूर्ण जीवात, माझ्या संपूर्ण शरीरात आनंदाच्या न थोपवता येणाऱ्या प्रचंड लाटा उसळून येतात. शरीरात फक्त आनंदच साठतो. बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण. हे विठ्ठला, माय बापा, तू या पंढरपुरात सगुण रूपात प्रगट होऊन आम्हा भक्तांना परमानंद दिलास. तुझे सगुण साकार आणि ब्रह्मांडव्यापी निर्गुण निराकार भव्य स्वरूप जे आहे ते तू प्रगट केलेस. तुझ्या भव्य परमात्म स्वरूपाची खूण आम्ही भक्तांनी तुझे विटेवर उभे असलेले जे रूप आहे तिथे अनुभवली आहे. ज्ञानदेवांचे मातापिता विठ्ठल भक्त होते. विठ्ठलपंतांचं कुलदैवत पंढरीचं विठ्ठलच होते. नित्य हरिकथा आणि नामसंकीर्तन ह्यांचं ते श्रवण करीत. संतपुरुषांच्या सहवासात अखंड राहण्याचं भाग्य त्यांच्या मनोवृत्तीचा एक भाग होता. विठ्ठलपंत नित्य पंढरीची आषाढी आणि कार्तिकी पायीवारी करायचे. विठ्ठलपंतांचे अंतकरण विठ्ठलाच्या नामस्मरणाने भारलेले होते.
अनेक विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाचा जय जयकार करीत पंढरीची आषाढी आणि कार्तिकी वारी करत होते. परंतु ज्ञानदेवाने या आषाढ वारीला चैतन्य अर्पण केले, हेही तितकेच सत्य आहे. ज्ञानेश्वरांनी ऊर्जितावस्थेत नेलेला वारकरी संप्रदाय हा माळकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय म्हणूनच प्रामुख्याने ओळखला जातो. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांची अभंग गाथा या 3 ग्रंथांना वारकरी संप्रदायात प्रस्थानत्रयीचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या व्यतिरिक्त सर्वच संतांच्या ज्या अभंग रचना आहेत त्यांना सर्व वारकरी पूज्य मानतात. सर्व वारकऱ्यांच्या हृदयात श्री विठ्ठलाचे नाम अष्टोप्रहर घुमत असते. एका विठ्ठला वाचून त्यांना दुसरं कुठलंच विश्व नाही. आणू नेणे काही विठ्ठल स्मरे देह भावी. पुढे ज्ञानदेव म्हणतात की या जागृतावस्थेत असलेला देहभाव कुठल्याही मर्त्य विचारात गुंततच नाही. हा माझा देहभाव फक्त श्री विठ्ठलाचे नामस्मरण करीत असतो. हा देह कधीच दुसरं काही जाणत नाही. पुंडलिका हे चिंतन मनोने विटेवरी हे ब्रह्म. भक्त पुंडलिकाच्या अंतकरणात फक्त श्री विठ्ठलाचं सतत चिंतन मनन असायचं. म्हणून हे परब्रह्म आज जे विटेवर येऊन उभे आहे. जे खरे ज्ञानी भक्त असतात ना, त्यांना जर विठ्ठलाचेच केवळ चिंतन मनन केले तर रखुमादेवीवर शहाणे विठ्ठल पाहुणे पुंडलिक. ज्ञानदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या घरी पाहुणे म्हणून आले आणि तिथेच विसावले, तसेच भक्ताच्या घरी जर तो भक्त मनन चिंतनात रममान झाला तर श्री विठ्ठल त्यांच्या घरीसुद्धा पाहुणे म्हणून जातील. तर अशा पद्धतीनं ज्ञानदेव महाराज आपल्याला त्यांना वाटत असणाऱ्या विठ्ठल भक्तीबद्दल सांगतात. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.